दक्षिण सोलापूर मतदारसंघात मोठी राजकीय घडामोडी। भाजपाकडे सोमनाथ वैद्य यांनी मागितली दक्षिणची उमेदवारी। दक्षिण सोलापूर मतदारसंघात गेल्या 4 महिन्यांपासून सोमनाथ वैद्य यांची फिल्डिंग, मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल। वैद्य यांना 6 ते 7 भाजपच्या नगरसेवकांचा 7 शिफारस पत्रांनी पाठवला पाठिंबा। अजून नगरसेवक वैद्य यांना पाठिंबा देण्यासाठी इच्छुक नगरसेवकांसह गावातील अनेक सरपंचांनी देखील तोंडी आश्वासन देऊन वैद्य यांना दिला पाठिंबा। सर्व लोकांचा पाठिंबा घेऊन आज भाजपाकडे सोमनाथ वैद्य यांची दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली माहिती। 251 दक्षिण विधानसभेसाठी सोमनाथ वैद्य यांनी आता रिसर एक अर्ज केला आहे की पक्षाकडं उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे। त्याबरोबर त्यांनी काही शिफारसही जोडलेल्या आहेत। तर त्यांनी जो अर्ज पक्षाला दिलेला आहे तो मी आता ज्यावेळेस आमचे वरून विचारणा होईल पार्लमेंटरी बोर्डाची, त्यावेळेस आम्ही कोण इच्छुक आहे त्याच्या अर्जासहित आम्ही वर कळू आणि पार्लमेंटरी बोर्ड काय असेल त्याबद्दलचा निर्णय घेईल। नोव्हेंबर 26 पर्यंत त्याची मुदत आहे निवडणुकीची आणि त्यावेळेत निवडणुका होतील हे निश्चित। दक्षिण सोलापूर 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आज मी भाजप पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक म्हणून शहराध्यक्ष भाजपचे शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे साहेब यांच्याकडे आज रितसर अर्ज केला आहे। माझ्या समवेत या भागात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवक आहेत। त्यांनी मला माझ्या नावाला शिफारस पत्र दिलेलं आहे। तसेच ग्रामीण भागातील साधारणपणे 10 ते 15 सरपंचांनी मला तोंडी आपण भाजपची उमेदवारी घ्या, आम्ही आपल्याला परिश्रम करून निवडून आणू अशी ग्वाही दिलेली आहे। तसेच तेही मला आता शिफारस पत्र देणार आहेत। आता पुढील आठवड्यापासून पितरपंधरवडा लागणार आहे, त्यामुळे मी घाई करून आताच इच्छुक म्हणून आता उमेदवारी अर्ज मागणी शहराध्यक्षांकडे केली आहे। आता सोलापूर महानगरपालिकेतील माननीय आदरणीय ज्येष्ठ नगरसेवक श्रीनिवास कर्ली साहेबांनी मला शिफारस पत्र दिलेलं आहे। वरलक्ष्मी श्रीनिवास कुरुड मॅडमनी मला शिफारस पत्र दिलेले आहे। तसेच राजश्री अनिल चव्हाण मॅडमनी मला शिफारस पत्र दिलेले आहे। तसेच आमचे नातेवाईक राजश्री पाटील बिराजदार यांनी पण मला शिफारस पत्र देऊन आपण भाजपकडून आमदारकीची उमेदवारी घ्यावी अशी मला त्यांनी सूचना केली आहे। तसेच संतोष भोसले व आंबेवाले जुगनबाई ताईंनी मला शिफारस पत्र दिलेले आहे। तसेच या 251 विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील बरेचसे पदाधिकारी भाजपचे तसेच सरपंच यांचाही मला भाजपकडूनच उमेदवारी घेण्याचा आग्रह आहे। गेल्या 19 वर्षापासून मी मंत्रालयात प्रशासकीय पदावर काम करत असल्यामुळे मला ग्रामीण भागातील प्रश्नाची अत्यंत चांगला अभ्यास आहे। तसेच गेल्या 3.5-4 महिन्यापासून मी या भागात विविध कार्यक्रम करत आहे। हिंदू रूढी परंपरा अखंडित राहिल्या पाहिजे आणि त्याचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे यासाठी मी सोलापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी दहीहंडी या जुळे सोलापूर भागात केलेली आहे। तसेच श्रावण महिन्यामध्ये विविध मंदिरात जाऊन प्रवचनानंतर महाप्रसादाची व्यवस्था केली होती। तसेच माझ्या स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशन यामार्फत गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मी शालेय साहित्य व बॅग वाटप केलेले आहे। तसेच या भागात जे काही सामाजिक कार्य मला करता येईल, बाळूमामाच्या भक्त निवासस्थानासाठी मी भरीव मदत केलेली आहे। तसेच कारखान्यातील अमुक सिद्ध मंदिराच्या बांधकामासाठी मदत केलेली आहे। त्यामुळे सांगण्यासारखे अशा अनेक उपक्रम आहेत जी मी गेल्या 3.5 महिन्यापासून केलेले आहेत। त्यामुळे या भागातील लोकांचा की बाबा होतकरू मुलगा आहे, 19 वर्ष प्रशासन केलेल्या प्रशासकीय कामात अनुभव असलेला व्यक्ती आहे, म्हणून त्यांनी मला अप्रोच होत आहेत आणि आपण भाजपकडून उमेदवारी घ्यावी अशी सूचना करतायत। आणि जे उपस्थित नगरसेवक आहेत यांच्या मतदारसंघातील लोक यांच्याकडे जाऊन वैद्यची शिफारस करा, तुम्ही वैद्य निवडून येणार आहे असे सांगितल्यामुळे या लोकांनी मला शिफारस पत्र दिलेलं आहे। या नगरसेवकावर स्थानिक लोकांचा दबाव असल्यामुळे त्यांनी मला आपण पक्षाच्या नेतृत्वाकडून उमेदवारी कसल्याही पद्धतीने तुम्ही विनंती करून आणा अशी मला आग्रह केलेला आहे। त्यामुळे आता मी
इच्छुक भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारी माझा अर्ज शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे साहेबांकडे आज रोजी दाखल केलेला आहे. आता मी वाट पाहत आहे की भाजप याच्यावरती निर्णय काय घेणार आहे.